एक तोतया आरटीओ अधिकारी हुबेहूब सरकारी वाहन आणि गणवेश परिधान करून रात्रीच्या वेळी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत होता. पण हा फसवणूक करणारा कोण आहे? नमस्कार. आज आपण या अत्यंत गंभीर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक तोतया आरटीओ अधिकारी आणि त्याचा साथीदार हुबेहूब आरटीओ विभागाच्या वाहनासारखी गाडी व गणवेश परिधान करून रात्रीच्या वेळी नगर, श्रीरामपूर, बीड, जालना या भागांमध्ये वाहनधारकांना अडवून पैसे गोळा करत असल्याची माहिती मिळाली. ही कारवाई श्री सुनील पाटील आणि मोवानी यांनी दिलेल्या माहितीवरून करण्यात आली आहे. या फसवणूक करणाऱ्या आरोपींनी समृद्धी महामार्गाने मुंबईतून शिर्डीपर्यंत प्रवास केला आणि रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी वाहन चालकांकडून बिनधास्त पैसे घेत होता. दिवसा ते छोट्या तालुक्यांमध्ये मुक्काम करत मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत होते. स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शक्य झाली कारण आरटीओ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे माहिती दिली, स्थानिक पोलीस यंत्रणेसोबत सहकार्य केले. बीड पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे की अशा फसवणूक करणाऱ्या यंत्रणांपर्यंत तपास पोहोचवावा आणि त्यांना मदत करण्यावरही कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणात बीड आरटीओ कार्यालयाचे अधिकारी, उपप्राप्ताधिकारी तसेच मोवानी, राहुल माने, रणजित पाटील आणि इतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना धडा शिकवणे हे आपले कर्तव्य आहे. विशेषतः जेव्हा ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतात आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात. आपल्या प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने तत्परतेने कारवाई करून ही फसवणूक उघडकीस आणली आहे, ज्यामुळे नागरिकांना न्याय मिळेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.